गाईस, वेलकम बॅक टू माय चॅनल. सो गाईस, आज चाललो आम्ही म्हणजे मम्मी, मी, भुरी आंटी, हाव आंटी, मुन्नी चालू इथं वरसावा देवी, हिंगलाई देवीला वरसावा गावात. सॉरी. सो आता आमची तयारी झालेली. आम्ही ट्रेनला चाललो. मुलीची मम्मी ते गेली, तिथं पोचली रेल्वे स्टेशनला. आता आम्ही पण चाललो, भुरी आंटी, मी आणि मम्मी. आमची पण तयारी झालेली आहे आता. सो चला. बसलो ट्रेन मध्ये. इथं बघा आणि मुलीची मम्मी, मुन्नी, तर मम्मी. कसा वाटतंय तुम्हाला? तुला कसं वाटतंय मम्मी? तुला कसं वाटतंय? आता आमची ट्रेन निघणार आहे आणि आता पोहोचलो नांदेरीला. आता चालू 2 तास लागला आम्हाला पोहोचायला. आणि आता इतर रिक्षा बघता वरसावा गावात जायला. हिंगलाई देवीची तर जायचं मला चांगलं स्टार्टिंगला. इथं रिक्षा बघता आणि इकडं बघा समोरच मॅकडॉनल्ड आणि तिथंच बर्गर किंग. नाश्ता पण खावायची गाईस. आता आम्ही पोहोचलो हिंगलाई देवी मंदिरात जाऊ. इथं बघा आता मम्मीसाठी घेतात दुसऱ्या रिक्षाशी. आम्ही आंटी, मी आणि मुन्नी पहिले आलो. तर मम्मी संध्या बी रिक्षा आम्ही जाऊ दर्शन. काहीच आमचं झालं आहे आणि आता आम्ही चाललो बँड्राला शॉपिंग करायला. आणि इथं चहा मुलं भेटून आम्ही आता रिक्षा घ्यायला चाललो तिथं. तर इकडं बघा मुन्नी, इकडं आंटी, इथं मम्मी आणि तिथं पुरं मुन्नीची मम्मी चालले पुरं. तो गाईच आम्हाला इथं रिक्षाच भेटले नाही. आम्ही इथं थांबलो वेटिंगला रिक्षासाठी. तर मुन्नी इथं मम्मी सोबत आणि इथं आम्ही इथे. आणि इकडं बघा पण काय स्वतः बघतो रिक्षा भेटतात का ते. अजून आम्हाला बँड्राला पण जायचं शॉपिंगला. एवढी ऊन पण असं आहे का खाला पण नाही आम्ही. काही चकल्या बिकल्या खाल्या ट्रेनमध्ये. आम्ही आता आलो मॅकडॉनल्ड्स मध्ये खायला काहीतरी. आम्ही बर्गर घेतले खायला. बघू आमची ऑर्डर आलेली आहे ना. आम्हाला इथं बघा फ्री मध्ये दिलं, किचन दिलं. बसलं खावाला. स्वतः घेता खाऊन आणि एक निघू आम्ही बँड्राला. बसलो ट्रेन मध्ये. आम्ही डोकऱ्यांच्या डब्यात बसलो. बघा एकच बाबा आहे. आम्ही सगळी बसलो. आम्ही आता पोहोचलो बँड्राला कपडे घ्यायला म्हणजे शॉपिंग करायला. तर इथं सगळीकडं दुकान आहे. बघा दुकान मला जीन्स घ्यायचं आहे. आता बघता इथं पण होत्या पुढे बघता. पहिल्यांदा आलो ना मार्केट फिरायला. आता आम्ही ते घेतो पॅन्टी. बघा मी घेतले. हॅलो काय म्हणतो? तिकडं पण आंटीचा करतात शॉपिंग. आता आम्ही पण घेऊन जाऊ थोड्या पुढे. अजून काय असेल त्या बघू काय घ्यायचं आहे त्या. सगळं आईच आमची शॉपिंग करून झालेली आहे. आम्ही बँड्रामधून आणि आता आम्ही आलो नाश्ता करायला हॉटेलमध्ये. काहीतरी सँडविच वगैरे खायला. आणि तसंच नाश्ता करून आम्ही निघणार आहे. सो चला.
कसं वाटते तुम्हाला? ऊन किती आहे? भरपूर खूप ऊन आहे ना. तुम्हाला आता कसं मस्त. तो काहीच आम्ही घेतलं नाही तर सँडविच खायला. काहीच आम्ही आता पोहोचलो स्टेशनला आणि आता ट्रेन पकडून निघू डायरेक्ट जायचं होतं. आता बँड्राला आहे आणि बँड्राची डायरेक्ट आम्ही पकडणार आहे ट्रेन CST. बघू ती डायरेक्ट पनवेल जाते का परत उतरून उतरून करायला लागतं बघा. काहीच आता पोहोचलो स्टेशनला आणि आता बँड्रा स्टेशनला आहेत आणि डायरेक्ट ट्रेन पकडून निघायचं आहे. पनवेलची ट्रेन भेटली तर ठीक म्हणजे CSTला जायचं आहे. आणि इकडं बघा व्ह्यू. बसलो म्हणजे आलो रेल्वे स्टेशन. ट्रेन येते ट्रेनला जो टाईम आहे यायला. हीच ट्रेन आहे का? जागा भेटेल ना बसायला. पहिले डबे मसाला सो गाईज आम्ही आता आलो घरी आलो रिक्षामध्ये गोट्यावरच्या म्हणजे ट्रेनमधनं म्हणजे पोचलो आम्ही 7:30ला पोचलो आणि आता 8-10 जण आणि आता पोचलो घरी. सो लय तो पाय पण जाम आणि चालले आमचे त्यात शॉपिंग पण झाली आमची. पाय पण जास्त होता प्लस आता थोडासा जेवण आंघोळ करू मग झोपू. हो गाईज मी आता इथं ब्लॉग एंड करते. आता मी जेवता फ्रेश म्हणजे हातपायच धुवलं आणि जेवल्यावर डायरेक्ट आंघोळ करू. आता कंटाळा पण आल्या पाय पण चांगलं दुखतात. पप्पा पण आता आले. सो आता मी तो ब्लॉग एंड करतोय. ब्लॉग तसा छोटाच झाला मला माहिती आहे. ब्लॉग छोटा झालाय तो. मी शॉर्ट ब्लॉग पण टाकलाय तो पण नक्कीच बघा. सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आत्तापर्यंत बाय गुड नाईट. जर ब्लॉग आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि हिंगलाई देवीला विजिट करायला विसरू नका. मस्त एकदम भारी वाटते तिथं. स्टोरी पण आहे त्याची बॅक स्टोरी ती पण मस्त आहे. ती पण बघा तुम्ही. सो भेटू आता नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आता बाय भेटू.